शहादा तळोदा मतदारसंघासाठी अनेक इच्छुक जे आहेत ते समोर येताना दिसून येतात. आपण देखील इच्छुक राहणार आहेत का? राजकीय दृष्ट्या मी बी एक नेताच आहे, तो काही विषय नाही. परंतु मी अजून कोणत्या पक्षातर्फे तिकीट मागितलेलं नाही, उमेदवार मागितलेलं नाही. परंतु आदिवासी समाजाने किंवा मतदारसंघातल्या लोकांनी, मला 2च मतदारसंघ आहेत, एक तर शहादा विधानसभा, तळोदा शहादा विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा, या 2 विधानसभेतून मला लोकांनी जर मागणी केली, लोकांनी जर मला साथ दिली, एखाद्या पार्टीने जर मला जर हे सांगितलं की तुम्ही उमेदवारी कराल का, तर लोकांची चर्चा करून मी निर्णय घेईल. मी काही खूप शांत बसणार नाहीये. मी एक लीडर आहे आणि मला बी माहिती आहे की भविष्यामध्ये सरकार जर अशा प्रकारची भूमिका करत असेल तर मला पुढे भविष्यामध्ये राहावंच लागेल. मी काही आज रिटायरमेंट व्हायचा विषयच नाहीये. सरकारशी लढण्यासाठी तर मला आमदार जर करत असेल तर मला काय अडचण आहे, मी तर लढेलच. लोक ठरवतील ते. टीका केली त्याच्यानंतर थोडंसं एकंदरीत असं देखील सुरू उमटत की आपण पक्ष बदलणार आहेत का, याची देखील चर्चा सुरू झालेली. आपण पक्ष बदलतील असं काही वाटतं? पक्ष आज इमिडिएट तर काही बदलणार नाही. परंतु आता समजा या मतदारसंघांमध्ये जर मला एखाद्या पक्षाने ऑफर दिली, एखाद्या पक्षाने म्हटलं की बुवा आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ, लोकांचा पाठिंबा राहील, लोकांनी मला साथ दिली, तर मी उमेदवारी करेल. त्याच्यामुळे पक्ष बदल आज मी भाजप काही अजून काही सोडलेलं नाही. परंतु जेव्हा किंवा मला अजून चांगली संधी मिळेल, त्या संधीचा मी फायदा घेईल, तो काही विषय नाही. मी तर राजकीय नेता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.